करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या 105 नंबरच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. करिअर आणि स्पर्धा परीक्षा यातला एक विषय, परदेशी शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी. हा विषय तुषाबा शिंदे सरांच्या व्याख्यानमालेमध्ये 52 दिवसाच्या व्याख्यानमालेमध्ये अत्यंत विस्ताराने सविस्तरपणे सरांनी घेतलेला आहे. त्यामुळे आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा माझा प्रश्न आपल्या सगळ्यांना, आपल्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांनी तुषाबा शिंदे सरांच्या लेक्चरमध्ये हा विषय ऐकलेला आहे? त्यांनी जरा हँड रेज करा फक्त प्लीज. तुषाबा शिंदे सरांची व्याख्यानमाला किंवा 52 आठवड्याची संवाद शृंखला होती ज्याच्यामध्ये या ठिकाणी हा विषय झालेला आहे. तर किती लोकांनी आपल्यापैकी ऐकलेला आहे यापैकी? चालेल, ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे की आज वेदिका किंवा गणेश ज्या लेक्चरमध्ये तुषाबा शिंदे सरांनी या स्कॉलरशिप बद्दल किंवा या परदेशी शिक्षणाच्या संधीबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ती या ठिकाणी थोडीशी लिंक सगळ्यांसाठी उपलब्ध करून द्यायची, जेणेकरून आपल्याला तो विषय रिवाइज करता येईल, त्याची माहिती घेता येईल, हे लक्षात घ्या. आता त्या गोष्टी सांगण्यामध्ये मला वेळ नाही खर्च करायचा आहे की ज्याच्यामध्ये या ठिकाणी ऑलरेडी कोणत्या स्कॉलरशिप आहेत त्या सरांनी सांगितलेल्या आहेत, कोणत्या पात्रता परीक्षा असतील त्या सरांनी सांगितलेल्या आहेत, कोणकोणत्या देशांमध्ये जाता येईल हे सरांनी सांगितलेलं. त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊच आपण सगळ्याच्या वतीनं. पण सगळ्यात महत्वाचं आहे की आता काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीनं जागतिक पातळीवर घडामोडी घडतायत आणि आपण कुठं कुठं कॉन्ट्रीब्युट करू शकतो हे लक्षात. कारण वेगवेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या स्कॉलरशिप ज्या आहेत, ज्या स्कॉलरशिप इंजिनिअरिंगसाठी आहेत किंवा या ठिकाणी संशोधकांसाठी आहेत, ज्या स्कॉलरशिप या ठिकाणी मेडिकल फील्डसाठी आहेत, अन्य बाकी सगळ्या गोष्टीसाठी आहेत. पण तुम्ही ज्या वेळेला विचार कराल की मी आर्ट्स कॉमर्स सायन्सचा विद्यार्थी आहे, मला या ठिकाणी ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर या ठिकाणी मला अर्निंग चालू करायचं, उत्पन्नाचे मार्ग काही तर काही मला चालू व्हायला पाहिजे, आणि मला काय स्कोप आहे का, कशा पद्धतीनं मला बघायचं. भारताबाहेर लोक जात आहेत म्हणजे फक्त डॉक्टर आणि इंजिनियर्सच जात आहेत का, बाकीचे जात नाहीत का, हा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे, तो पडायला पाहिजे हे लक्षात घ्या. पहिल्यांदा मी वारंवार ह्या गोष्टी सांगत आलो किंवा वारंवार याची मांडणी केली जाते, हे लक्षात घ्या की भारताच्या दृष्टिकोनातनं हा जो काळ आहे अत्यंत महत्वाचा आणि सुवर्ण काळ आहे. का सुवर्ण काळ आहे? कारण जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव असा देश आहे की जिथं तरुणांची लोकसंख्या जी आहे जवळजवळ 65 ते 70% आहे, लक्षात घ्या. म्हणजे उत्पादन क्षमता जास्त असणारी, कार्यक्षमता जास्त असणारी, इफिशियन्सी जास्त असणारी माणसं जी आहेत, तरुण जे आहेत, ही संख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे. कम्पॅरेटिव्हली युरोप हा वयोवृद्ध होत चाललेला आहे. म्हणजे वयोवृद्ध होणं म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या त्याच्या बाबतीतनं, की देशाचं सरासरी वय जे आहे, म्हणजे ज्या वयाची लोकसंख्या सगळ्यात जास्त असते देशामध्ये, त्याला त्या देशाचं सरासरी वय मानलं जातं. मग जपान सारख्या देशाचं उदाहरण घेतलं, इंग्लंड सारख्या देशाचं उदाहरण घेतलं, तर हे सगळे जे देश आहेत हे बऱ्यापैकी 50शी पार व्हायला आलेले आहेत. म्हणजे या देशामध्ये 50 वयोगटापेक्षा जास्त लोकसंख्या जास्त आहे. या देशांच्या मध्ये या ठिकाणी काही ठिकाणी 45 ते 48 वयोगटाची संख्या जास्त आहे, काही ठिकाणी 50 ते 55 वयोगटाची संख्या जास्त आहे. हे काय इंडिकेट करतं, हे मी तुम्हाला काय सांगतो हे लक्षात घ्या. असे जे काही देश आहेत, म्हणजे जपान सारखा देश, जर्मनी सारखा देश, इंग्लंड सारखा देश, या देशांची मागणी काय, जपान काय सांगतं, भारतामध्ये वेगवेगळे करार जपान जे करते, जपानचं गव्हर्नमेंट, ते लक्षात घ्या. ते सांगतात की आमच्या सिनियर सिटीजनकडे रिसोर्सेसचा प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे त्यांच्याकडे पैसे चांगले आहेत, त्यांचं लाईफस्टाईल चांगलं आहे, पण त्यांची काळजी घ्यायला माणसं नाही आहेत, लक्षात. मग या ठिकाणी एल्डर केअर, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारी माणसं पाहिजे. मग त्यांना त्यांच्या भाषेशी, त्यांच्या भाषेमध्ये बोलू शकतील, मग त्यांना कुठे गाडीने जायचं असेल तर गाडीने घेऊन जाऊ शकतील, त्यांना औषधं वेळेवर देऊ शकतील, त्यांची काळजी घेणारे केअर टेकर ज्याला म्हणतात. मग एक मोठ्या प्रमाणात नर्सिंगचा स्टाफ या ठिकाणी बाहेर बोलवला जातो, मागणी असते. त्याचबरोबर एल्डर केअर म्हणून या ठिकाणी मागणी, चांगले कुक मागितले जात आहेत, हे लक्षात घ्या. आता काही ठिकाणी तुम्ही बघाल की ITI झालेल्या मुलांच्यासाठी म्हणून म्हणतात की आम्हाला भारताबाहेर तुम्हाला नोकरीची संधी आम्ही देतो. कशासाठी घेतायत ते? तर हे वेगळे वेगळे मार्ग जे आहेत हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. मी मध्यंतरी सांगितलं होतं की जर्मन ज्या वेळेला भारत सरकारबरोबर करार करतं की आपल्याला या ठिकाणी ड्रायव्हर्स पाहिजे, दरवर्षी 40 ते 50 ड्रायव्हर्स लागणार आहेत, आणि मग त्यांना जर्मनी शिकवून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून आम्हाला तुम्ही जर दिले तर त्यांना आम्ही नोकरी देऊ शकतो. तर त्यावेळेला मी एक सांगितलं होतं की ड्रायव्हर्स काय, ड्रायव्हर म्हणून तुम्ही भारताबाहेर जाल का? तर एक कंपनीची फक्त जाहिरात सांगतो की कशा पद्धतीची मागणी आहे. तर एक लॉजिस्टिक मॅनेजमेंट असणाऱ्या कंपनीला ड्रायव्हर लागत होते,
आणि त्या ड्रायव्हरसाठीची ती जाहिरात वारंवार देत होते, ड्रायव्हर्स मिळत नव्हते. लक्षात घ्या, पॅकेज किती दिलं होतं त्यांनी? 70 लाख रुपये महिन्याचं पॅकेज ड्रायव्हरसाठी. का दिलं होतं? कारण ते जे काही या ठिकाणी हेवी ट्रक्स आहेत, ते ट्रक या ठिकाणी चालवणं, तिथली पेनल्टी, तिथल्या बाकीच्या गोष्टी समजून घेईल आणि काम करेल, अशा पद्धतीचे लोक त्यांना लागत होते. लक्षात घ्या, जिथं जास्त मागणी आहे तिथं आवश्यक असणारं स्किल मिळवणं हे आपलं टार्गेट असायला पाहिजे. म्हणजे जिथं ज्या वेळा वर्ल्ड कप चालू होतं, वर्ल्ड कप ज्या देशामध्ये असाल तिथे या ठिकाणी कामं चालू होतात. मग या ठिकाणी म्हणजे माझे एक मित्र आहेत, त्यांनी सांगितलं, सर मी वर्ल्ड कप कुठेही चालू झाला किंवा काय झालं त्याच्यामध्ये, तर त्यावेळेला मला या ठिकाणी 4-4, 5-5 हजार लोक भारताबाहेर पाठवायला लागतात. कुठले लागतात? पेंटिंग करणारे लोक लागतात, इलेक्ट्रिशियन लागतात, प्लंबर लागतात. लक्षात, हे लेबर कॅटेगरी मधले बरेच लोक लागतात. लक्षात घ्या. आता लेबर कॅटेगरी मधली मागणी असणं हा एक वेगळा भाग आहे. तुम्ही काहीतरी स्किल आत्मसात करणं स्पेसिफिक हा एक वेगळा भाग असणार. लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्वाचं भारताबाहेर जायचं कारण त्या स्ट्रॅटेजी कशा असायला पाहिजे हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या. जर तुम्हाला मायग्रेटच व्हायचं आहे, तुम्ही मराठवाड्यातून, कोकणातून, आपण या ठिकाणी विदर्भातून, कुठल्या तरी एका भागातून आपण या ठिकाणी रोजगाराच्या चांगल्या संधीसाठी जेव्हा पुण्यात येतो, मुंबईमध्ये येतो, नागपूरमध्ये येतो, लक्षात, हे मायग्रेशनच आहे एका प्रकारचं. मग मायग्रेटच व्हायचं असेल तर असा एखादा देश का निवडू नये की ज्या देशामध्ये मला या ठिकाणी माझं स्किल जे आहे त्या स्किलला मिळणारा मोबदला जो आहे तो मोबदला जास्त असेल, असा विचार या ठिकाणी आपण थोडासा करणं गरजेचं आहे. पण यासाठी महत्वाचं आहे की तुम्हाला कायमचंच तिकडे जायचं आहे का, परमनंट रेसिडेन्सी, PR ज्याला म्हणतात, त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत का? कारण मोठा धोका काय आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनियर्स, डॉक्टर्स हे जे चालले, ब्रेन ड्रेन जो म्हणतो आपण, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची क्षमता असणारे हुशार संशोधक, डॉक्टर, इंजिनियर हे भारताबाहेर गेल्यानंतर प्रयत्न त्यांचा चाललाय की भारताबाहेरच कसं सेटल होता येईल, भारतात परत यायलाच लागू नये, अशा पद्धतीची भूमिका असणारा एक वर्ग आपल्याला बघायला मिळतो. आता आपल्याला कन्फ्युज कसं केलं जातं की आपण कुठल्या पुशारक्या मारत असतो त्याच्यामध्ये, माझं माझ्या देशावर प्रेम आहे, मी माझा देश सोडून जाणार नाही, किंवा या ठिकाणी काही वेळा म्हटलं जातं रे भारतातली व्यवस्था चांगली नाही म्हणून मी भारताबाहेर चालू आहे, भारतात शिक्षण चांगलं मिळालं असतं मी कशाला भारताबाहेर गेला असतो. हे काही स्टेटमेंट तुमच्या कानावर पडणार हे लक्षात घ्या. माझ्याकडे त्या गोष्टी सगळ्या आहेत मित्रांनो आता तुमच्याशी बोलण्यासाठी, की स्कॉलरशिप किती पद्धतीच्या आहेत, कोणत्या देशामध्ये जायला कुठली स्कॉलरशिप लागते, त्या सगळ्या गोष्टी स्टॅटिस्टिक आहेत, टेक्निकल आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला टाकल्या तरी वाचता येणार आहेत. पण सगळ्यात महत्वाचा हा प्रॉब्लेम समजून घे की काय आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी हा सगळा आपल्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो घडतोय का, काय बदलायला लागलेलं आहे हे समजून घ्या. त्याच्यामध्ये परदेशामध्ये शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 2024 मध्ये होती 13.3 लाख. लक्षात, तर याच्यामध्ये टॉप डेस्टिनेशन कुठले, USA ला गेलेले 3.3 लाख होते, कॅनडामध्ये गेलेले 2.8 लाख होते, UK मध्ये गेलेले 2 लाख होते, ऑस्ट्रेलियामध्ये गेलेले 1.2 लाख होते, जर्मनीमध्ये 42,000 गेलेले होते शिक्षणासाठी गेलेले, जे या ठिकाणी काही मोजके आकडेवारी आपण सांगतो. लक्षात घ्या. परदेशातील विद्यापीठांमध्ये भारतीय म्हणजे टॉप 10 युनिव्हर्सिटीमध्ये 20 ते 25% भारतीय आहेत. लक्षात, MBBS साठी भारताबाहेर गेलेली संख्या 20,000 पेक्षा जास्त आहे, ज्याच्यामध्ये रशिया, युक्रेन, फिलिपाईन्स, जॉर्जिया या देशामध्ये ते जात आहेत. लक्षात घ्या. स्कॉलरशिप होल्डर म्हणजे पूर्णतः स्कॉलरशिप मध्ये किंवा अंशतः गेलेली 10,000 पेक्षा जास्त मुलं बाहेर जात आहेत. साधारणतः 2030 पर्यंत 20 लाखापर्यंत संख्या विद्यार्थ्यांची भारताबाहेर शिक्षणासाठी जाईल असा एक अंदाज आहे. लक्षात, काय फरक पडतो, भारतामध्ये एखादा IT इंजिनियर जर असेल तर 18 ते 20 लाख रुपये जर त्याला पॅकेज मिळत असेल तर तोच इंजिनियर USA मध्ये गेला तर 80 लाख ते 1,80,00,000 लाखापर्यंत त्याला पॅकेज मिळतो, म्हणजे 8 ते 10 पटीने त्याला हाईक मिळते. लक्षात, कॅनडामध्ये तोच इंजिनियर असेल तर 50 लाख ते 1 कोटी पर्यंत जातो, आणि सिंगापूरमध्ये किंवा दुबईमध्ये असेल तर 40 ते 80 लाखापर्यंत जातो, आणि टॅक्स फ्री. हा पण फरक तिथं आहे हे लक्षात त्याच्यावर. पण या ठिकाणी परदेशात शिक्षण किंवा फक्त पैसा नाही, लाईफस्टाईल देखील या ठिकाणी तुमचं बदलून जातं, म्हणून भारताबाहेर जाणारे या ठिकाणी. दुसरं का जात आहेत काही लोक, लक्षात घ्या, जगातल्या टॉप 100 युनिव्हर्सिटीज मध्ये भारतामध्ये फक्त 2 आता येत आहेत. लक्षात घ्या. USA मध्ये त्यातल्या 50 आहेत 100 पैकी, हे लक्षात. पगार भारतापेक्षा आपल्याला चांगला मिळतो, ग्लोबल एक्सपोजर मिळतं, म्हणजे तुम्ही जर करता या ठिकाणी आपण म्हणतो ना पुण्यात शिकलो तर मला महाराष्ट्रातल्या चांगल्या 10-15 जिल्ह्यातले तर मित्र भेटतात, तसं भारताबाहेरच्या एका देशांमध्ये तुम्ही जर गेलात तर कमीत कमी 50-60 देशातले तरी तुम्हाला मित्र जमा होतात, ग्लोबल एक्सपोजर तुम्हाला मिळतं.
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, स्वावलंबन शिकता तुम्ही, त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट शिकता, कॉन्फिडन्स बिल्ड होते तुमचा, परमनंट रेसिडेन्सी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी सारख्या देशामध्ये मिळते. फॅमिलीसाठी तुम्हाला या ठिकाणी क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो आपण वेगळ्या पद्धतीने जगता येतं, हेल्थ केअरसाठी, एज्युकेशनसाठी हे लक्षात घ्या, जागतिक नेटवर्क तयार. पण चॅलेंजेस कुठले आहेत हे लक्षात घ्या, की जर तिथं 80 लाख पगार मिळत असेल तर काय म्हणतात लिव्हिंग कॉस्ट जी आहे ती देखील जास्त आहे तिथं. म्हणजे खर्च तुम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी जास्त करावा लागू शकतो. कुटुंबापासून तुम्हाला काही वर्ष दूर राहावं लागतं. कल्चरल शॉक असू शकतो, भाषा वेगळी, हवा वेगळी, बरोबर आहे, तिथलं खाणं वेगळं, हे आपल्याला ऍडजस्ट करण्याची सवय लागली पाहिजे, ऍडजस्ट झालं पाहिजे. बऱ्याच वेळा तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमच्याशी बोलायला, गप्पा मारायला तुमचे मित्रमैत्रिणी नाही तिथं तयार होतील किंवा एकटेपणा असू शकतो त्याच्यामध्ये. लक्षात, व्हिसाचे रिस्ट्रिक्शन्स काही यायला लागलेत. आणि जॉब मार्केट जे आहे ते परदेशी विद्यार्थ्यांसाठीचं, म्हणजे आता ज्या वेळेला ट्रम्प वेगळ्या वेगळ्या घोषणा करतात की आज मी हे बंद केलं, उद्या ते बंद केलं, तसं या ठिकाणी वेगळे वेगळे रिस्ट्रिक्शन जे येतात ते देखील आपल्यासाठी या ठिकाणी अडचणी किंवा चॅलेंजेस आहेत, हे लक्षात घ्या त्याच्यासाठी. आता हे हवामान जे आहेत, काही ठिकाणी बर्फाळ आहे, काही ठिकाणी थंड जास्त हवामान आहे. भारतासाठी चिंता काय, तर ब्रेन ड्रेन होतं की भारतासाठी चिंता आहे. पण आपण जे कन्व्हेन्शनल एज्युकेशनमध्ये, पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण घेणारे आपण सगळे जे विद्यार्थी आहात, त्या विद्यार्थ्यांनी पहिलं काम काय केलं पाहिजे, मला जर भारताबाहेर जायचंच असेल तर मला ते स्किल सेट शोधले पाहिजेत की कोणत्या स्किल सेटवर मी जाऊ शकतो. दोन भाग आहेत, एक म्हटलं मी शिक्षणासाठी परदेशात जाणं आणि दुसरं आहे नोकरीसाठी परदेशात जाणं. शिक्षणासाठी परदेशात जात असताना आत्ता नेमका ट्रॅप काय लागलाय पालकांच्या पाठीमागं हा समजून घ्या पहिल्यांदा. बऱ्याचशाच पालकांनी स्कॉलरशिप आणि हे न मिळाल्यामुळे मोठी कर्ज घेतलीत, म्हणजे ती रक्कम कोट्यावधी रुपयाची कर्ज आहेत लक्षात घ्या. आणि कोट्यावधी रुपयाची कर्ज घेऊन भारताबाहेर शिक्षणासाठी गेली आणि तिथं नोकरी न करता ते परत भारतात आले. लक्षात. आणि मग भारतात आल्यानंतर कम्पॅरेटिव्हली त्यांना मिळणारे पॅकेज, त्यांना मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी आहेत, कदाचित बऱ्याच वेळा नोकरी मिळत नाही, आणि मग तो जो कर्जाचा विळखा आहे तो मोठा झालेला, हा एक भाग आहे लक्षात. मग भारतातलं किंवा महाराष्ट्र शासनानं काय केलं की भारताबाहेरच्या 5 विद्यापीठांना एकत्र बोलवलं वेगळ्या देशातल्या, आणि मुंबईमध्ये सांगितलं तुम्ही कॅम्पस चालू करा, फॉरेन युनिव्हर्सिटीचा कॅम्पस. ही एक या ठिकाणी संधी त्यांनी सांगितली, तुम्हाला इथंच या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातील, शिक्षणासाठी बाहेर जावं लागणार नाही. हे आपण त्या पार्श्वभूमीवर बोलतोय आज मित्रांनो. लक्षात घ्या की ज्या वेळेला देशातलं वातावरण शिक्षण व्यवस्थेबद्दल काय आहे हे तुम्ही आम्ही सगळे बघत आहोत बाजूला, त्यावेळेला लक्षात घ्या. एक कर्ज प्रमाणापेक्षा जास्त घेतलेली आहेत आणि मग पालकांच्या समोरचे चॅलेंजेस वेगळे आहेत. दुसरा भाग असा आहे की जॉबसाठी जात असताना बऱ्याच वेळा चुकीचे एजंट तुम्ही निवडता, माहिती नसणाऱ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही निवडता आणि मग आपली फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. आणि कुठल्याही पद्धतीची या ठिकाणी मग शहानिशा न करता किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारावर ज्यावेळेला तुम्ही देश सोडून बाहेर जाता त्यावेळेला बऱ्याच अडचणी देखील आपल्याला फेस करायला लागू शकतात. लक्षात, आपण तुम्ही ज्या वयोगटात आत्ता आहात त्यावेळेला पहिलं काम काय करायचं आहे की आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की भारताबाहेर मला जायचं कशासाठी आणि किती कालावधीसाठी जायचं आहे, म्हणजे तिथं जाऊन मला परत यायचं आहे का. म्हणजे काही उदाहरण मी तुम्हाला सांगेन की काही मित्र आहेत किंवा ज्यांनी या ठिकाणी, मी तरुणांशी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला लक्षात, त्यांनी प्लॅन केला की सर मी भारताबाहेर 5 वर्षासाठी जाईल, 5 वर्षामध्ये जाऊन तिथे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पैसे कमवेन की ज्या माझ्या ओन फंडिंग मधनं भारतात आल्यानंतर मला माझा स्वतःचा स्टार्टअप सुरू करता येईल, मला माझं ओन फंडिंग राहील किंवा मला माझं घर या ठिकाणी व्यवस्थित स्टेबल करता येईल. हा विचार असू शकतो चांगल्या पद्धतीने, हे लक्षात त्याच्यामध्ये. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आयुष्याची 10 वर्षे मी घालवली, माझ्या हातात काहीच लागलं नाही, असा तरुण एका बाजूला आहे. आणि दुसरा तरुण ग्रॅज्युएशन झाल्या म्हणतो तो त्याच्यामध्ये की याबरोबरच मी जर्मन लँग्वेज किंवा जापनीज लँग्वेज शिकलेलो आहे, त्याबरोबर माझ्याकडे ड्रायव्हिंगचं स्किल आहे, नर्सिंगचं स्किल आहे मी घेतलेलं, हेडर स्किलचं स्किल घेतलेलं मी आहे त्याच्यामध्ये, आणि मी 5 वर्ष जाऊन या ठिकाणी जपानमध्ये, जर्मनीमध्ये राहणार आहे, मला काम करायचं आहे, मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पैसे कमवायचे आहेत आणि त्या पैशाचं प्लॅनिंग असं करायचं आहे की माझ्या आयुष्याची पुढची 30-40 वर्षे जी आहेत ती भारतामध्ये माझ्या कुटुंबासोबत माझं कुटुंब चांगल्या पद्धतीनं समृद्ध करता येईल, असं माझं प्लॅनिंग असायला पाहिजे. हा पण तरुण वर्ग आहे मित्रांनो, हे लक्षात. आपला दृष्टिकोन काय आहे हा महत्वाचा. म्हणजे तिथं जाऊन मी काही गोष्टी शिकणार आहे, तिथं जाऊन मी या ठिकाणी काही स्किल घेणार आहे, तिथं जाऊन मी काही पैसा कमवणार आहे आणि ती लाईफस्टाईल, ते स्किल घेऊन पुन्हा भारतात येऊन माझ्या कुटुंबाच्या बरोबर मला राहायचं आहे आणि मला माझं कुटुंब समृद्ध करायचं आहे, हा विचार असणं देखील या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. असे तरुण देखील आपल्याला आजूबाजूला बघायला मिळत आहेत, लक्षात घ्या. कारण
संघर्षाच्या या ठिकाणी कालावधीमध्ये तुम्ही थोडं भारताबाहेर जाणं, समजून घेणं, काय चाललंय, जग कुठं चाललेलं आहे, काय तंत्रज्ञान आहे हे समजून घेणं आणि त्या धर्तीवर आपल्या इथे येऊन काम करणं. प्रचंड मोठा फरक पडू शकतो, तुमचं आयुष्य बदलू शकतं. हा देखील एक वे असू शकतो विचाराचा आहे, लक्षात घ्या. याच्या दृष्टीने देखील तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. काही वेळेला असं म्हटलं जातं, बाबा ठीक आहे तुम्ही भारताबाहेर जाणारच आहे, भारताबाहेरच सेटल होणार आहात, चांगली गोष्ट आहे, तुमचं लाईफ तिकडे सेट होते, जात असाल त्याच्यामध्ये, पण पाठीमागच्या परिस्थितीचं काय, याचाही विचार आपण करूया. पाठीमागच्या म्हणजे कुटुंबाची जी व्यवस्था तुमच्या आहे ते सगळ्या त्याच्यामध्ये, आणि मग भारताबाहेरची लाईफस्टाईल आणि भारतामध्ये असणारी लाईफस्टाईल याचाही विचार आपण करूया. तिथं गेल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या प्रत्येक गोष्टीसाठी पे करावं लागणार आहे, ते पे करत असताना तुमचा पगार आणि त्या गोष्टी मॅच होणार आहेत का? म्हणजे बऱ्याच वेळा असतं की गावामध्ये तुम्ही असता, गावामध्ये घरची जनावरं असतात किंवा घरचे काहीतरी उत्पन्नाचे मार्ग असतात आणि नोकरी असते, पगार कमी असतो, पण घरीच राहायचं, खायचं, असेल ते ॲडिशनल इन्कम सोर्स घ्यायचे, मित्रमैत्रिणींच्यात राहायचं आणि ग्रो करायचं. याला ग्रो म्हणून थांबणारे काही मित्र असतात. काही मित्र काय करतात की गावात ग्रोथच नाही म्हणून सोडून देतात, शहरामध्ये येतात. मग गावात 15,000 एक्झाम्पल 15,000 पगार मिळत असेल तर शहरात 25,000 पगार मिळतो, त्यामुळे 10,000 वाढ मिळते म्हणून इथे येतात. पण इथं आल्यानंतर रूम भाड्याने घ्यावी लागते, राहायला खायला भाड्याने घ्यावं लागतं, त्याच्यामध्ये इतर खर्च वाढतात आणि मग लक्षात येतं की गावात 15,000 पगार होतो, त्यातलं 10,000 सेव्हिंग होत होतं. इथं 25,000 पगार आहे तरी पण दर महिन्याला 2,000 रुपये घराकडनं मागावे लागतात की माझा खर्च जास्त झाला, मला पैसे लागतील. असं परदेशात गेल्यानंतर होऊ नये याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे, लक्षात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, परदेशात करिअरच्या आणि नोकरीच्या संधी या बघत असताना सगळ्या स्कॉलरशिप, सगळी स्टॅटिस्टिक इन्फॉर्मेशन ही थोडी मी बाजूला ठेवली, जी तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात मी लगेच पाठवतो, सेशन झाले तर ते तुम्हाला वाचूनच समजणार आहे. पण हा दृष्टिकोन, मला का जायचं आहे हे पहिल्यांदा क्लिअर शोधा. मला एक्सपोजरसाठी जायचं आहे, नेटवर्किंगसाठी जायचं आहे, लाईफस्टाईल शिकण्यासाठी जायचं आहे, पैसा कमवण्यासाठी जायचं आहे, मला परत यायचं आहे की नाही यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असायला पाहिजे. आणि बाहेर जाणं, शिकणं, पुन्हा येणं आणि आपल्यासोबत इतर लोकांना घेऊन पुढे जाणं हा विचार चांगला असू शकतो. हा या देखील मार्गाने तुम्ही उभं राहू शकता, हा विचार आपण करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण सातत्यानं ज्या वेळेला आपण आता काही घटना घडतात, युद्ध होतं, काही परिस्थिती, पालकांची परिस्थिती थोडीशी अडचण होते, कोविड सारख्या परिस्थितीमध्ये बघितलं. आता मग काही ठिकाणी प्रमाण कमी होईल का असं वाटलं होतं बाबा, की या सगळ्या गोष्टीचा विचार करता भारताबाहेर जाणाऱ्या मुलांचं प्रमाण कमी होईल, तर तसं अजिबात झालेले नाही. रांग लागायची तशी लागलेलीच आहे. इन्स्टिट्यूटच्या समोर या ठिकाणी विजासाठी या ठिकाणी ऍप्लिकेशन करणाऱ्यांची संख्या मॅक्झिमम आहे ती आहेच, हे लक्षात घ्या. हे मी तुम्हाला यासाठी सांगतो मित्रांनो, की आपल्याला आपली स्वतःची अशी एक स्ट्रॅटेजी बनवावी लागेल, प्रत्येक तरुणाला हे लक्षात. भारत हा तरुणांचा देश आहे. आज तुम्ही, म्हणजे मला या ठिकाणी समजा तुमच्यातल्या 5 मुलांनी सांगितलं की सर मला जपानला जायचं आहे, पण जपानला कशासाठी जायचं आहे? मला जपानला जायचं आहे, तिथली स्टँडर्ड क्वालिटीची एल्डर्स केअर सिस्टम जी आहे ती समजून घ्यायची आहे, तिथं जाऊन मला थोडं उत्पन्न मिळवायचं आहे. कशासाठी? तर आज जरी भारत तरुणांचा देश असला तरी अजून 15-20 वर्षानंतर हाच तरुणांचा भारत हा वृद्धत्वाकडे झुकणार आहे. भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असणार आहे. भारतामधल्या ज्येष्ठ नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्याची सिस्टम शिकून घ्यायची आहे मला, आणि भारतातून त्या सेवा द्यायच्या आहेत ज्यात माझं उत्पन्न पण चांगलं मिळेल आणि चांगल्या क्वालिटीच्या सेवा देऊ शकतो. हे विजन होऊ शकतं का? तर 100% होऊ शकतं, हे लक्षात घ्या. काही मुलांनी सांगितलं सर मला चायनालाच जायचं आहे, आणि चायनामध्ये जाऊन या ठिकाणी हे फक्त बघायचं आहे की तिथलं पॉलिसी वगळता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मी भारतात करू शकतो प्रोडक्शनसाठी. असं जमेल का मला तिथं जाऊन राहणं, तिथं जाऊन बघणं, शिकणं त्याच्यामध्येतनं, आणि मग कुठले मास प्रोडक्शन या ठिकाणी हे चालतायत का? तिथं या ठिकाणी प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात मिळतं, लेबर स्वस्त आहेत, रॉ मटेरियल स्वस्त आहे. आता रॉ मटेरियल स्वस्त आहे, गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, गव्हर्नमेंटची पॉलिसी तुमच्या हातात नाही, पण याच्या बरोबर पण इतर गोष्टी असतील. या गोष्टी मला तिथून शिकायच्या आहेत आणि मला भारतात येऊन माझ्या भागामध्ये ते करायचं आहे. हा जो विचार आहे, हा विचार तुम्हाला जगण्याला दिशा देईल, हे मांडण्याचा प्रयत्न मी आजच्या विषयातनं करतो मित्रांनो, लक्षात घ्या. प्रत्येक सेक्टरमध्ये म्हणजे जायचं, जिथं उत्कृष्टतेचा ध्यास ठेवायचा, एक्सलन्स सातत्यानं, जे जे उत्कृष्ट आहे ते बघायचं आणि ते आपल्या भागामध्ये कसं येईल यासाठी आपण प्रयत्न करायचा. आणि या दिशेनं जर तुम्ही प्रयत्न केलात, अशी जर तुमची स्वप्न तयार व्हायला लागली, तर आम्ही भारताबाहेर जाऊ, मग 4 मित्र जाऊ, 5 मित्र जाऊ, माझं मी एकटा जाईन, आम्ही हे ठरवून ह्या गोष्टी करू आणि भारतात आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपण त्या गोष्टी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये स्केल कसं करता येईल यासाठी प्रयत्न करू. तुमच्या आजूबाजूची जी काही उदाहरण बघता, म्हणजे दुर्गाबाई अंबानींचं ज्यावेळेला आपण उदाहरण बघतो सातत्याने, लक्षात घ्या
पण त्यांच्या पण लाईफमध्ये हे एक्सपोजर आहे. तेही भारत सोडून भारताबाहेर जॉबसाठी गेलेत. चांगला जॉब लागल्यानंतर त्यांनी तो जॉब सोडलाय, हे पण महत्वाचं आहे लक्षात घ्या. नोकरीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं, नोकरी जास्त ज्या खाजगी नोकरीच्या बाबतीत लक्षात घ्या. आता मुळात मिळतच नाही त्या गोष्टी पार्श्वभूमीवर माझं स्टेटमेंट कदाचित चुकीचं ठरू शकतं. नोकरी ज्या वेळेला आवडायला लागते त्यावेळेला तुम्ही सोडली पाहिजे असं म्हटलं जातं, जर उद्योजक बनायचं असेल तुम्हाला. म्हणजे ते कम्फर्ट झोन तयार झाला की डेव्हलपमेंट थांबायला लागते. तुम्हाला भारताबाहेर जात असताना धीरूभाई अंबानी भारताबाहेर गेले, त्यांचं एक्झाम्पल लक्षात घ्या. तिथं काम करत असताना प्रमोशन होतं. त्यांना सांगितलं, गुरु नावाचा चित्रपट त्यांच्यावर काढला, त्यात त्यांना सांगितलं होतं की ते त्यांचे सिनियर म्हणतात, तू फक्त टाय घालून राहा, तुला या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या प्रमोशन्स आहेत. तर ते म्हणतात, ते त्यांचं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये की मी माझ्या स्किलवर कंपनीला मिळवून देतोय, तर मी टाय कशाला घालायला पाहिजे, माझ्या ड्रेस कोडवर कशाला पाहिजे. ते बाजूला जाऊ शकतात. पण त्यानंतर ते काय म्हणतात, आता कंपनीला नाही पैसा मिळवून द्यायचा, आता आपण पैसा कमवायचा. आणि मग भारतात आले. आणि मग ती पुढची ग्रोथ आणि ती स्टोरी, या सगळ्या गोष्टी बघताय तुम्ही, लक्षात घ्या. भारताबाहेर जाऊन सुंदर पिचाई गुगलचे सीईओ झालेत, ही स्टोरी तुमच्यासाठी प्रेरणादायी पाहिजेच. तुम्ही त्याचा विचार कराच, हे लक्षात घ्या. पण याबरोबर याचाही विचार असू द्या त्याच्यामध्ये, धीरूभाई अंबानींसारखी व्यक्ती पण भारताबाहेर गेली होती. ती भारताबाहेर गेल्यानंतर ते शिकले, ते भारतात आले. त्यांच्या उद्योग व्यवसाय आणि समूहाच्या बाबतीमध्ये, तुमच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्याकडे काही प्रश्नचिन्ह असतील, त्यांच्या प्रॅक्टिसेस बद्दल तुम्हाला या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी वाटू शकत असतील, हे सगळं जरी असलं तरी भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणं, भारतात मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियलायझेशन करणं, ह्याच्यामध्ये त्यांचा वाटा आहे. त्यांनी ते आल्यानंतर करून दाखवलं. हे व्हिजन मला मिळेल का, हे व्हिजन मला घेता येईल का, हा आजच्या विषयाचा, व्याख्यानाचा महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. स्टॅटिस्टिक इन्फॉर्मेशन देणं हा विषय माझा नाहीच आहे आजचा. म्हणजे कोणत्या स्कॉलरशिप आहेत, कधी प्रयत्न करायचे आहेत, कसं अर्ज करायचा आहे, हे सगळं तुम्हाला गुगलला मिळणार आहे. ते मी आता तुम्हाला पाठवणार देखील आहे, जी मी तयारी केली आहे. हा विषय जाणीवपूर्वक आज का घेतला, कारण हे देखील मार्ग आहेत, हे तुम्ही समजून घ्या. जायचंच आहे, टुरिझमसाठी जाते. भारतात पण प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पैसा कमवला, तुम्ही स्टेबल राहिलात, टुरिस्ट म्हणून तुम्ही भारताबाहेर गेलात, शिकलात, बघितलात, परत आलात, हा पण विषय असू शकतो. सगळ्यात महत्वाचं, माझ्या भागामध्ये, माझ्या देशामध्ये, माझ्या राज्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी नाही आहेत, ज्या दुरुस्त करता येणं शक्य आहे, त्या बघणार मी बाहेर जाऊन, पुन्हा येऊन मला त्या दुरुस्त करता येतील, हे शक्य आहे का, विचार करा. आता इथं काही जर पालक ऐकत असेल तर त्यांना असा विचार वाटू शकतो की सर कशाला, त्याच्यापेक्षा तिकडेच जाऊन जर राहत असतील, स्वस्त चांगलं होत असेल त्यांच्या आयुष्याचं, तर जाऊ देत तिकडे त्याच्या बाबतीत लक्षात. पण मित्रांनो, हे लक्षात घ्या की तुम्हाला तुमचं व्हिजन ठरवणार आहे की भविष्यामध्ये तुम्ही कुठं असणार आहात. आणि हे असण्यासाठी पहिली स्टेप, तुमची सुरुवात हीच आहे की का जायचंय याचं कारण तुम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणजे जपानला मी जाणार, एल्डर केअर्समध्ये काम करणार, 5 वर्षांतर परत येणार, माझ्या भागामध्ये, माझ्या देशामध्ये त्या पद्धतीची मोठी इंडस्ट्री उभी करणार, हे कारण आहे. अशी अनेक कारणं तुम्हाला या ठिकाणी शोधता आली पाहिजे, मग मार्ग सापडतील. लक्षात, मग तुम्हाला मार्ग सापडणार आहे, हे लक्षात. म्हणजे माझ्याकडं तुम्हाला आता कदाचित वाटतं, अरे मग मी इंजिनियर नाही, मी डॉक्टर नाही, मग मला परदेशात जायचंच नाही का, मला संधीच नाही का. प्रत्येक कॅटेगरीमध्ये संधी आहे. तुमच्याकडे स्किल काय हे फार महत्वाचं आहे, आणि ते स्किल तुम्हाला एनहान्स करावं लागणार आहे, त्याचं सर्टिफिकेशन करावं लागणार आहे. त्याचे सर्टिफिकेशन कोणते आहेत, स्कॉलरशिप कोणत्या आहेत, कोणत्या देशामधल्या काय रिक्वायरमेंट आहेत, कोणत्या देशामधलं वातावरण काय आहे, या सगळ्याची सविस्तर माहिती तुषाबा शिंदे सरांनी आपल्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. आणि माझ्याकडून देखील आज या ठिकाणी स्टॅटिस्टिक माहिती जी काय आहे, कुठल्या देशामध्ये किती सॅलरी दिली जाते, कोणत्या देशामध्ये या ठिकाणी टॅक्स फ्री आहे, कोणत्या देशामध्ये शिक्षण तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळू शकतं, कोणत्या देशामध्ये तुम्हाला स्टायपेंड पण वरून मिळू शकतो, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाठवल्या जातील. लक्षात घ्या. भारत सरकारच्या कोणत्या योजना आहेत, भारत सरकार कुठली स्कॉलरशिप देतं, महाराष्ट्र शासन हायर एज्युकेशनसाठी कुठे स्कॉलरशिप देतं, या देखील गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. मी तुम्हाला त्याच्या वेबसाईट कुठं या ठिकाणी माहिती मिळेल, सगळी माहिती सविस्तर तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे, जी स्टॅटिस्टिक आहे, टेक्निकल आहे, ज्याच्यात बदल होणार नाही. ज्याच्यात मी सांगितलं काय तर तुम्ही गुगल केलं काय, ही गोष्ट सारख्याच प्रमाणामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. पण माझा प्रयत्न त्या पाठीमागचा दृष्टिकोन तुम्हाला देता येईल का, हा होता, लक्षात घ्या. आणि तो दृष्टिकोन मला वाटते देण्याचा प्रयत्नच माझा होता, तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल असं या ठिकाणी मी या ठिकाणी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. त्या माहितीमध्ये स्कॉलरशिपची माहिती, देश कोणते, ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर आहेत. ते तुम्ही वाचलंच पाहिजे, तुम्ही वाचालच, तुम्ही स्वतः देखील रिसर्च करालच. पण तुम्हाला जर आज प्लॅन करता आला की मला जायचं आहे भारताबाहेर, तर का, लक्षात. आणि मग त्याचा प्रोग्रेस प्लॅनिंग माझं काय असेल, मला 2 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात परत येऊन काय करायचं आहे, याचा जर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आराखडा तयार करता आला, तर ती एक वेगळी दिशा असेल करिअरसाठी.
तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. वेदिका, मी तुला ते पाठवलेलं आहे, त्याचं थोडंसं एडिटिंग करशील आणि ग्रुपवर सगळ्यांसाठी ते पाठवून देशील तुझ्या ड्राफ्टिंग बरोबरच. आज उपस्थित सगळं मान्यवरांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि ही आजचं सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.